तुम्हाला माहिती आहे प्री वेडिंग ही कन्सेप्ट आता आउटडेटेड होत चालली आहे। मी हे म्हणतोय कारण सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या सीझनमध्ये एक नवा आणि धक्कादायक ट्रेंड पाहायला मिळालाय। हा ट्रेंड आहे प्री ब्रेकअपचा। हो, हे खरंय। 40 दिवसांमध्ये एक दोन नाही तर तब्बल 150 लग्न होता होता मोडलेत। ही लग्न मोडण्याला कारण ठरल्यात या कपल्सच्या सोशल मीडियाच्या पोस्ट। नुकतंच आपल्या भारतीय वुमन क्रिकेट टीमची प्लेयर स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांच्या एंगेजमेंट, हळदी इतकंच काय तर संगीत कार्यक्रमांपर्यंत येऊन पोहोचलेलं लग्न मोडताना अख्ख्या जगाने पाहिलं। त्याला एक कारण सोशल मीडियाची पोस्टच ठरली होती। तसाच प्रकार इंदोरमध्ये दिसलाय। काही रिपोर्टनुसार या तुटलेल्या नात्यांपैकी तब्बल 62% प्रकरणं थेट सोशल मीडिया पोस्ट, जुन्या फोटो व्हिडिओ किंवा चॅटमुळे बिघडलेत। नवरदेव नवरींच्या जुन्या रिलेशनशिपचे फोटोज, मित्रांसोबतचे कॅप्शन्स, ओल्ड मेमरीजमध्ये केलेलं टॅगिंग किंवा कधी काही टाकलेलं काहीतरी, या सगळ्यांमुळे कुटुंबामध्ये अविश्वास वाढलाय। काहींनी तर प्री वेडिंग शूट दरम्यानच एकमेकांविषयी अनपेक्षित गोष्टी शोधल्या आणि थेट नातंच क्लोज केलं। उरलेल्या कारणांमध्ये 17% कुटुंबाची असहमती, 13% आर्थिक मतभेद आणि 8% इतर कारणं होती। या तुटलेल्या लग्नांमुळे वेडिंग इंडस्ट्रीला तब्बल 25 कोटींचं नुकसान झालंय। यावर तज्ञांचं म्हणणंही सिरियस आहे। आधी लग्न परंपरा ही रूढीमुळे तुटायची, आता नाती तुटण्याचा नवा ट्रिगर म्हणजे स्क्रीनवरचा तुमचा पास्ट किंवा या पास्टला आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळं समजणारा जोडीदार। इंदोरचा हा ट्रेंड भारतभर चर्चेत आहे कारण तो एक वास्तव दाखवतोय। डिजिटल जगामध्ये एका जुन्या पोस्टमुळेही आयुष्याचा मोठा निर्णय बदलू शकतो। आजकाल नात्यातला विश्वास इतका तकलादू झालाय की पार्टनरच्या सोशल मीडिया पोस्टवरून तो लॉंग टर्म रिलेशनशिपसाठी योग्य आहे की नाही हे ठरवलं जातंय। हे योग्य आहे की अयोग्य, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती।